नमस्कार. आता सत्या आणि मीरा या दोघांनी मिळून स्टॉल लावलेला असतो पावभाजीचा. आता त्यासाठी पहिली कमाई सुद्धा त्यांची झालेली असते आणि आता देविकाचा चांगला जळफळाट झालेला असतो. देविका सारखा तोच विचार करत असते, ह्यांची जर पावभाजीची गाडी झकास चालली तर हे कर्ज फेडतील आणि कर्ज फेडून ह्यांचीच घरात वावा होईल आणि मी मागे पडेन. माझी तुलना ह्यांच्याजवळ केली जाईल. मी एवढं मोठं पार्लर टाकलं, पण माझी तुलना ह्या छोट्या लोकांसोबत होईल असं देविकाला वाटत असतं आणि देविकाला आता त्यांची पावभाजीची गाडी बंद करायची असते. आता इकडे मीरा ही किचनमध्ये पावभाजीची तयारी करत असते. मीरा ही तयारी करत असताना तिला एक काम आठवतं आणि आता ती बाहेर जायला निघणार तेवढ्यात किचनमध्ये देविका येते. देविकाला किचनमध्ये मीरा बघते आणि मीरा म्हणते, अगं देविका, एक काम करशील का? हे सगळं बरोबर एकजीव करशील का? तेवढ्यातच मी जाऊन येते. आता देविका हो म्हणते. मीरा बाहेर गेलेली असते. देविकाला आता आयता चान्सच मिळालेला असतो. देविका म्हणते, बरं झालं मी किचनमध्ये टायमातच आले आणि आता मला माझं काम करता येईल. ही बरोबर बाहेर गेलेली आहे, त्याचाच फायदा मी उचलते. असं म्हणून देविकाने आता तिच्या ओढणीमध्ये बांधून एक छोटीशी बॉटल आणलेली असते. आता देविका ओढणीमधील ती बॉटल काढते. ती बॉटल खोलते आणि इकडे तिकडे बघते, कोणी नाहीये. त्याचा फायदा घेऊन देविका आता ते आणलेलं औषध पावभाजीमध्ये मिक्स करते आणि सगळं एकजीव करते. आता देविकाला थोडंसं हायसं वाटत असतं की आपण आता ह्यांचा बदला घेण्यासाठी जो विचार करत होतो तो आता विचार पूर्ण झालेला आहे. लवकरच ह्यांची आता पावभाजीची गाडी बंद होईल आणि ह्यांची टिरटिर टिव जी घरात चालू आहे ती सुद्धा बंद होईल. यांना चांगलाच धडा शिकवायला भेटला. आता देविकाला आनंद झालेला असतो. आता तेवढ्यात मीरा आतमध्ये येते. देविका थोडी गडबडते. मीरा म्हणते, केलंस का एकजीव? त्यावर देविका म्हणते, होय, कधीच केलंय, हे घे. आता देविका तिथनं निघून जाते. मीरा सुद्धा थोडी खुश झालेली असते कारण तिचं काम देविकाने केलेलं असतं. आता मीरा हे सगळं तयारी करते आणि पावभाजीच्या गाडीकडे जायला निघते. आता तेवढ्यात सत्या तिथे येतो. सत्या म्हणतो, का धूमकेतू, का रागावलेस? त्यावर धूमकेतू रागावलेले बघून सत्या तिचा राग काढण्याच्या मनस्थितीत असतो. सत्या म्हणतो, एक काम कर, आकडे मोड, आकडे आकडे मोज तू. आता सत्या हा मीराच्याच आयडियाने तिचाच राग काढण्याच्या विचारत असतो. सत्या त्यात यशस्वी होतो. आता मीराचा राग सत्याने काढलेला असतो आणि आता मीरा ही पावभाजीच्या गाडीवर आलेली असते आणि त्या स्टॉलवर ती आता पावभाजी विकू लागते. आता काही कस्टमर येतात, पावभाजी खात असतात आणि घरी जात असतात. आता असा सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं. पण अचानक तिथे 2 कस्टमर येतात आणि म्हणतात, काय हो, काय टाकले तुम्ही पावभाजीत? त्यावर मीरा म्हणते, का, काय टाकलंय म्हणजे? पावभाजी बनवली आम्ही, काय टाकणार आम्ही त्यामध्ये? त्यावर ते कस्टमर म्हणतात, काय टाकलंय? काहीतरी टाकलंय तुम्ही पावभाजीत. तुम्ही बनवलेली पावभाजी आम्ही खाल्ली अहो आणि आमची धावाधाव झाली. त्यावर मीरा म्हणते, धावाधाव? अहो, पावभाजी आमची टेस्टीच आहे, बघा तुम्ही जर चव खाऊन तर बघा. अहो, तुमची पावभाजी खाल्ली आणि आम्हाला आता आमची पोटच बिघडलेत, आमची सगळी धावाधाव झालेली आहे. ते ऐकल्यावर मीराला मोठा धक्का बसतो. मीरा बोलते, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही, असं कसं होईल? आमची पावभाजी ही चांगली आहे आणि एकदम हायजेनिक आहे. त्यावर ते माणसं म्हणतात, नाही नाही, आज तुमच्या पावभाजीत काहीतरी मिक्स झालेलं आहे आणि त्यामुळे आमची धावाधाव झालेली आहे. आता तिथे आणखी 2 कस्टमर येतात. आता मीरा म्हणते, नक्की हे कसं शक्य आहे? आता मीरा म्हणते, मीरा आता त्याचा विचार करू लागते. आता मीराच्या लक्षात येतं, देविकानेच काहीतरी केलेलं आहे. कारण देविकाला मी मिक्स करायला सांगितलं होतं आणि देविकाने न गडबड करता ते मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर सुद्धा काही न गडबड करता ती बिंदास बोलली की मी केलेलं आहे. आता याचा अर्थ याच्या मागे देविकाच आहे. आता मीरा देविकाचे कसे 12 वाजवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.